ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच केली गेली आहे मागणी. रायगड पालकमंत्री पदाबाबत आज बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री भरत गोगावलेंमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. नागपुरात उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार, आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरात महायज्ञ करणार. इगतपुरीत पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी 2 संशयित ताब्यात, तरुणीची छेड काढल्यावरून वाद, पाठलाग करत गाडीची तोडफोड. रिक्षावाल्याशी अनैतिक संबंधातून पतीची हत्या, पतीचे 3 तुकडे करून टाकले जंगलात, 11 महिन्यांनी फुटलं बिंग, नवी मुंबईच्या ऐरोलीतील धक्कादायक प्रकार. चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर, कंत्राटदार जबाबदार, 5 लाखांचा दंड, उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. वारीतील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर, ट्रकनं वारकऱ्यांना चिरडल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात कैद, मद्यधुंद ट्रक चालकानं पाठीमागून चिरडलं, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. संभाजीनगरचा तथाकथित डॉन बाबा फर्जनच्या अडचणी वाढल्या, आणखी एका घरावर पोलिसांची धाड, पहिल्या कारवाईनंतर आता दुसऱ्या ठिकाणीही झाडाझडती. चालू आठवडाही कोरडात जाण्याची शक्यता, 20 जुलैनंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह, हवामान विभागाची माहिती. सुपर अल्निनो नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तीव्र होणार, सध्या मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट, विदर्भात जलसाठे आटले. राज्यात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला, किरकोळ बाजारात भेंडी, गवार, ढोबळी मिरची 125 रुपयांच्या घरात. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शेतीला तळ्याचं स्वरूप, गवार टोमॅटोसह विविध पिकांचं नुकसान होण्याची भीती, पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल. नवी मुंबईतून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं, पहिल्या 3 आठवड्यात अबुधाबी, दुबईसाठी सेवा, आखातात जाणाऱ्यांसाठी सुविधा. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, 17 दिवसांपासून उपोषण सुरू, 8 किलोहून अधिक वजन घटलं. अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा लागू केली नाकेबंदी, सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारणीच्या तयारीत. आजपासून 1 दिवसीय सामन्यांचा थरार, बर्मिंगहममध्ये रोकोच्या खेळीकडे चाहत्यांच्या नजरा. वर्ल्ड कपमध्ये आज पहिली सेमीफायनल, फ्रान्स स्पेन आमने सामने.